नरस्तुती आणि कथेचा विकरा, हे नको दातारा घडो देऊ. ऐसे कृपेची भाकी तो करुणा, आहे सुतुरा ना उदाराचा. परविया नारी आणि परधना, नको देऊ मनावर येऊ. भूतांचा मत्सर संत निंदा, हे नको गोविंदा घडो देऊ. देहाभिमान नको देऊ शरीरी, चढो काही तरी एक देऊ. तुका म्हणे तुझ्या पायाचा विसर, नको वारंवार पडो देऊ. ऐसे कृपेची भाकी तो करुणा, आहे सुतुरा ना उदाराचा. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम दुसरे चरण संगातिया दुसरे चरण संगातिया ज्यांच्या कृपादाने कथे कावितल कृपादाने कथे ज्यांच्या कृपादाने कथे कावितल कृपादाने कथे कावितल बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका. दयांचे किरिया स्मरण होय सगळे विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी. आता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई, नमो त्रिभुवन पावनी आद्रते जननी देवांची. मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावर न करावा अवेर. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता. शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता, तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता. काय भक्तीच्या द्यावाटा, काय भक्तीच्या द्यावाटा काय भक्तीच्या द्यावाटा, काय भक्तीच्या द्यावाटा. मद धावाव्या सुबटा, मद धावाया सुबटा मद धावाया सुबटा मद धावाया सुबटा मद धावाया सुबटा. नरस्तुती आणि कथेचा विकरा, हे नको दातारा घडो देऊ. ऐसी कृपेची भाकी तो करुणा, आहे सुतुरा ना उदाराचा. सेवेला घेतलेला भंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील 6 चरणाचा अतिशय उत्कृष्ट अतिशय महत्वाचा, साधक जीवनामध्ये बाधक असणाऱ्या सर्व गोष्टीचा त्याग करणारा हा अभंग आपल्या सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाला प्रारंभ करण्यापूर्वी परिहार देणं अत्यंत गरजेचं म्हणजे असा की अधिक मासानिमित्त चालू असलेला हा आपला हरिनाम सप्ताह, या सप्ताहाची उपांत्य दिवसाची सेवा म्हणजे जागराची सेवा म्हणजे मागणीची सेवा माझ्याकडे आलेली आहे. सगळ्या मंडळाच्या नियोजनानुसार आपण अधिक महिन्यामध्ये गेल्या 3 वर्षापूर्वी महिनाभर सप्ताह केला आहे का नाही. या वर्षी बी महिनाभर सप्ताह केला असता, पण सगळ्यांचा विचार केला मे महिना सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे लोकांची गावी जाण्याची गडबड असते, प्रपंचाकडे जास्त ओढ असते, परमार्थाकडे ओढ कमी असते. त्याच्यामुळे थोडस जून महिन्यात सुरू करावा म्हणजे लोक गावावर येतील. तरी देखील लोक काय गावावर अजून आलेले दिसत नाहीत, कारण शाळा 15ला सुरू होणार आहे, त्यामुळे बहुतेक 14ला येतील म्हणजे काल्याला. हा त्या अनुषंगाने हा गेली अनेक वर्ष आपण 4 ते 5 वर्ष झाले या मंदिरामध्ये सलग एकादशीला कीर्तन, अनेक पुण्यतिथ्या संतांच्या आपण साजऱ्या करतो, देवाची जयंती साजरी करतो. आणि अधिक महिन्यामध्ये सप्ताह आहे, श्रावणामध्ये सप्ताह आहे. या अनुषंगाने बऱ्याच गोष्टी आपण या मंदिरामध्ये करतो, कारण या मंदिराची जागा पवित्र आहे. पवित्र भगवान परमात्मा पांडुरंग परमात्मा ज्या ठिकाणी वास्तव्याला आहे ती जागा पवित्रच आहे.
किंबहुना कुठलीही जागा अपवित्र नाही. माझं बोलणं थोडंसं खटकेल तुम्हाला, पण ज्यांना सर्व ठिकाणी सर्व घटी राम देहादेक या अनुभूतीवर जे महात्मे आलेत त्यांच्यासाठी कुठलीच जागा अपवित्र नाही. कारण भगवान परमात्मा सर्वत्र आहे ना. तुकोबराय बहिर दिशेला गेले असताना त्या माणसाने सांगितलं, तुम्ही बहिर दिशेला आहात, या अमंगल जागेमध्ये भगवंताचं भजन करत आहात. जर अमंगल जागेत जर तुकोबराय भजन करत असतील तर ती जागा अमंगल कशी असेल, जर तुकोबराय भजन करत आपण नाही. म्हणून सुंदर असं वातावरण आहे मंदिराचं. अतिशय श्रोते जाणकार आहेत, कमी आहेत तेवढे बरे आहेत. लईच लोकांचा डोंगर घेऊन वाहण्यापेक्षा कमी लोकांबरोबर चाललेलं अतिशय चांगले आहे की नाही. त्यामुळं उत्कृष्ट श्रोते आहेत. आणि आज माझं परम भाग्य म्हणावं लागेल दर कीर्तनाचं, की मला ज्यांच्या आदरात भीते ते नेहमी कीर्तनाला हजर असतात. तू काय सांगतो मी बघतो, थांब जरा. त्यामुळे महाराज आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. सोळंके महाराज काय ज्यांच्या सानिध्यात ते राहिले, गुरुवर्य वैकुंठवासी निवृत्ती बाबा सदगीर, हे अतिशय असं म्हणजे असं पुन्हा ठाण्यात होणं नाही. ठाण्यामध्ये अनेक कीर्तनकार आहेत, होऊन गेले, परंतु निवृत्ती बाबा सारखं आता पुन्हा होणे नाही. आता इसे कोणी कोणी नाही, आता इसे कोणी बोले नाही, आता इसे कोणी बोले नाही, आता इसे कोणी वैराग्याच्या गोष्टी ऐकण्याच्या काही, वैराग्याच्या गोष्टी ऐकण्याच्या काही, वैराग्याच्या गोष्टी ऐकण्याच्या काही, वैराग्याच्या गोष्टी ऐकण्याच्या काही. आता इथे कोणी होत नाही, होत नाही, आता इथे कोणी होत नाही, आता इथे कोणी नाही, आता इथे कोणी वैराग्याच्या गोष्टी ना ऐकल्या कानी, ऐकल्या कानी आता इसे होणे नाही. तुकोबरायच्या बाबतीत जर म्हणायला, तुकोबराय म्हणतात की धन्य आम्ही तुका देखीला, असं मी म्हणायला हवी. तसं आम्ही असं म्हणू, धन्य आम्ही निवृत्ती बाबा देखील. एवढं सुंदर व्यक्तिमत्व, तत्वज्ञान, चिंतन, अजिबात सांप्रदायाने मला चाकोरी बाजूला न सारता, चरित्राला डाग न लावता, उत्तम चरित्र, उत्तम ज्ञान आणि सगळ्याला सांभाळून घेण्याचं जे वाक्पुष्प त्यांच्याकडे होतं, जे हातोटी होती, की लहान असो मोठा असो त्याच्या ज्ञानाचा विचार नाही करणार, त्याच्या पदाचा विचार नाही करणार, तो आपला बालकच आहे या वृत्तीने जरा समजून सांगणार असे व्यक्तिमत्व होते. आणि त्यांच्याकडे निवृत्ती बाबा बरेच दिवस होते, आजही आहेत. त्यामुळे त्यांची त्या अनुषंगाने थोडस आदर आहे. आमचे गणेश महाराज बेनके हे देखील या ठिकाणी, नवनाथ महाराज बेनके, तुमच्या मुलाचं नाव सारखं पाठ झालं ना आता, गणेश आला का नाही गणेश, त्यामुळे नवनाथ महाराज, नवनाथाचे एक नाथ झाले आणि ते नवनाथ इथे उभे आहेत. आमचे सगळे दिलीप शिंदे महाराज, शुभे महाराज टाळ घेऊन उभे आहेत, बरे ड्रेस वर नाहीत पण आहेत उभे. त्यांना माहित आहे महाराजांना कमी पडाय नको टाळकरी. आमच्या ताई साहेब आहेत, परत लुगडे महाराज आहेत, इकडून सगळे मालगुडे काका आहेत, नाना आहेत, पुजारी आहेत, शेट्टी काका आहेत, तुम्ही सगळे श्रोते मंडळी आहात. आमचे भताने महाराज अध्यक्ष बी आलेले आहेत, जनाबाई मंडळाच्या या सगळ्या म्हणजे एक अध्यक्षाला म्हणजे सगळे आले असं म्हणावं लागतं. त्यामुळं सगळे आलेले आहेत. आपल्याला एक तास उरलाय, मागणीचं कीर्तन आहे, आपण 7 दिवस श्रवण केलेलं आहे. आणि आजचा अभंग हा तुकोबरायांच्या साधन कालातला अभंग आहे. तुकोबरायांचे 3 काल पडतात, एक संसारिक काल, एक साधक काल आणि सिद्ध तुकोबराय. सिद्धातला अभंग नाही आजचा, कारण तुकोबराय त्यावेळेस सिद्ध झाले होते.
तुकोबर त्या काळात असं म्हणत सिद्धातला अनुभव सांगायचा तर जाई हो तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसी नव्हे. हा काळ तुकोबाराचा सिद्धाचा काळ आहे. आणि आजचा अभंग तुकोबाराचा साधनेचा काळ. तुकोबारा नवीन नवीन साधने लागल्यानंतर कसं असतं, एखादी गोष्ट प्राप्त करण्याकरता आपण जो मार्ग निवडला त्या मार्गातले अडथळे दूर करावे लागतात, किंवा काय काय अडथळे त्या मार्गात आहेत याची जाणीव करून घ्यावी लागते. हा हा एखाद्याला सीए व्हायचंय तर काय अडथळे आहेत? झोप अडथळा आहे, आळस अडथळा आहे, जास्त जेवण अडथळा आहे का नाही, कुसंगती अडथळा आहे. ज्याला सीए व्हायचंय त्याला एका खोलीत बंद व्हायचं त्यानं आणि दिवस रात्र अभ्यास करायचा, तर त्याला काय व्हायचं? सीए व्हावं लागतं, डॉक्टर व्हावं लागतं. उद्या पक्वाजा व्हायचं आहे त्याला काय करावं लागतं? बाकीच्या संघ करायचा नाही खोडकर मुलांचा, जे चल खेळायला. अरे त्याला काय होते, एखादा बोलणार बसला तर उद्या बघू असं म्हणणाऱ्यांचा त्याग करायचा, सतत रियाज करायचा, त्याला उत्कृष्ट पक्वाजा. म्हणजे आपण जी गोष्ट निवडली त्या गोष्टीपर्यंत जाण्याकरता मार्गामध्ये काय अडथळे आहेत ते अडथळे दूर करावे लागतात, तर आपल्याला ती गोष्ट प्राप्त होते. आणि मानवी जीवनाचा उद्देश काय असेल तर एक का उद्देश फक्त आहे, ते भगवान परमात्म्याची प्राप्ती. बस, याच्या पलीकडे मानवी जीवनाचा कुठलाही उद्देश नाही. तुम्ही आम्ही सगळी देवाचीच लेकर आहोत. कुणी ह्या जातीचा आहे, कोणी त्या जातीचा आहे, याच्यामध्ये काही म्हणणं नाही. तुमच्या काळात ही आहे माळ आहे, माझ्या काळात माळ आहे, संपलं सगळं. तुकोबाराकडे म्हणतात ना, देवाच्या संबंधे विश्वाची सोय रे, देवाच्या संबंधे विश्वाचे सोय रे, देवाच्या संबंधे विश्वाची सोय रे, देवाच्या संबंधे विश्वाची सोय रे, सूत्रे ओढे दोरे काय एक, सूत्रे ओढे दोरे काय एक, दुसरे दुरे ओढे काय एक, दुसरे ओढे काय एक. तुकोबाराय म्हणतात, तुम्ही आम्ही वेगळे जरी दिसत असलो तर देवाच्या संबंधे काय विश्वची सोयरे, म्हणजे वृक्षवल्ली आम्हा सोयरे नाही, विश्वच, सगळं विश्व माझं सोयर आहे. मग माझा काका म्हणून तो असेल, चुलता असेल असं नाही. सगळेच माझे काका आहेत, सगळेच माझे चुलते आहेत, सगळेच माझे वडील आहेत, सगळेच माझी आई आहे आणि सगळेच माझ्या बहिणी आहेत. या अनुभूतीला आपण माळ घातली का आलं पाहिजे. माळ घातली म्हणजे साधक दशेला प्राप्त झालो आपण साधनेला प्राप्त झालो. आपलं लायसन काढलं आपण आता गाडीचं. आता किती त्याला प्रॅक्टिस करायची, हात साफ करायचा, ते आपल्यावर आहे. त्याचा हात साफ जास्त होईल, त्याला परफेक्ट ड्रायव्हिंग येणार. मग त्या ड्रायव्हिंग मध्ये अडथळे बरेच असतात साधक दशेला. नवीन नवीन माळ घातले लोक म्हणतात, काय म्हणतात, करून 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 निकल का नाही भागला. अरे काल पर्यंत हा आमच्यात होता, आज वेगळा बसला. घाबरू नको, थोड्या दिवसाने गटर येणार आहे. ही पहिला अडथळा आहे. पण तुकोबाराय सांगतात, परमार्थात आला काय करायचं? लाज भय शंका दुरावेला मान, लाज भय शंका दुरावला, लाज भय शंका दुराविला, लाज भय शंका दुरावला मान. कळे साधन या परती, कळे साधन या परती, कळे साधन या परती. लाज भय शंका, परमार्थात आला तर लाजायचं नाही. विको जास्त झाला हो त्याचा. हो, सिस्टीम आली त्याचा विको जास्त झाला महाराज. बिको कमी कर. विठ्ठला 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 विठ्ठला. परमार्थात आल्यानंतर लाज सोडली पाहिजे. काय सोडली पाहिजे? लाज सोडली पाहिजे म्हणजे कपडे काढून नाचला नाही पाहिजे. लाज सोडली पाहिजे म्हणजे देवाच्या कीर्तनाला यायला, देवाच्या वारीला जायला, देवाच्या सोबत खेळायला, फुगडी खेळायला, आनंदाला लाजलं नाही पाहिजे. मला कोण काय बघेल असं म्हणणं नाही पाहिजे. माझी चाल चुकली तरी चालेल,
कोणी हसलं काही म्हणायचं नाही, आपल्याला येईल तैसा बोल, तुकोबारायांचं वाक्य आहे. हा हा, देवाला काय लागत नाही तुमचं, स्वरात चालत नाही. लय स्वरातला असला म्हणजे देव लवकर भेटतो असं नाही, लय चालीतला असला म्हणजे, चालीतला कळलं ना, चालीतला हा, लय चालीतला असलं म्हणजे देव लगेच चालीत येतो असं नाही. हा, भाव पाहिजे. म्हणून नाही तयावीन भुकेला विठ्ठल, नाही तयावीन भुकेला विठ्ठल, नाही तेरा बिना विचाया तोंडीन, नाही तेरा बिना भुकेला विठ्ठल. येईल तैसा बोल राम कृष्ण, येईल तैसा बोल राम कृष्ण, नाही तया बिन भुकेला विठ्ठल, बिन भुकेला विठ्ठल. येईल रामकृष्ण, येईल तैसा बोल राम कृष्ण, नाही बिन भुकेला विठ्ठल, नाही तेरा बिना परमार्थात आल्यानंतर आपण काय परमार्थ करतो, कुणाचा बघून परमार्थ करतो, कोण आपल्याला आदर्श आहे, हे फार महत्वाचं आहे बरं जीवनात. आपण कुणाला आदर्श ठेवतो परमार्थात, याला फार महत्व आहे. हा, जसं आपण निवृत्ती बाबांना आदर्श ठेवू शकतो का, जीवन एका चालीवर आहे, हा, एका धारेवर आहे, तलवारीच्या धारेवर बाबांचं जीवन होतं महाराज. मी जवळून पाहिले बाबांना बऱ्याच वेळा, कारण मी जेव्हा नवीन नवीन माळ घातली त्यावेळेसपासून मला वाटतं शेकडो कीर्तन बाबांचे ऐकले, कारण ठाण्यात त्यांचीच कीर्तन व्हायची जास्त. ते असे म्हणायचे, काय म्हणायचे, की माझा अभ्यास ठाणेकरांनी करून घेतला, बाबा म्हणायचे. कारण रोज तेच श्रोते, श्रोते काय बदल, रोज तेच. त्यामुळं अशा अनुभूतीला असणाऱ्या महात्म्यांना आपण आदर्श केलं पाहिजे. जीवन परमार्थिक जीवन जगत असताना ड्रायव्हर सारथी फार महत्वाचा आहे. अडथळे लय परमार्थात, पण आपण ज्या गुरुचे आहोत, ज्या गुरुच्या जवळ सानिध्यात आहोत, त्यांनी या जीवनातले हे अडथळे दूर केले असावेत, हे आपण पाहिलं पाहिजे. त्या अडथळे घेणार आहेत महाराज. महाराज तुकोबरायांच्या साधक जीवनामध्ये तुकोबरायांना बाबाजी महाराजांनी स्वप्नातच अनुग्रह दिला. इतका अधिकार तुकोबरायांचा होता. मग तुकोबरायांची परंपरा, तुकोबरायांची साधना, तुकोबरायांचं 4 युगाचं पुण्य पाहता, देव कितीतरी वेळा तुकोबराय जर मंदिरात गेले तर देवाची मान खालीच असायची कायम. का बर, कारण जे जे कष्ट तुकोबरायांनी आधी भोगले ते कष्ट कुणीही भोगले नाहीत. ज्ञानोबरायांचा काळ तर आत्ताच आहे, म्हणजे 700 वर्षापूर्वी. तुकोबराय 4 युग, ज्ञानोबराय त्या काळात असतील. आता त्याचा विषय कुठला आहे, त्या काळात ज्ञानोबराय कुठे होते आपल्याला ते सगळ्या परंपरा माहित नाही. तर नामदेवरायांचे मला वाटतं 100 कोटी अभंग जर आपण असते तर आपल्याला अजून ज्ञानोबरायांची माहिती कळाली असते, आहे का नाही. आता तुकोबराचे 4 कोटी अभंग नाहीत, 4492 अभंग आहेत. 4 कोटी अभंग अजूनही मला वाटतं टाळकरी, जे 14 टाळकरी होते त्यांच्या गावी ती वह्या अजून शिल्लक आहेत. त्या वह्याला ते हात लावून देत नाहीत किंवा वाचून देत नाहीत, पुस्तकात. असो, मला सांगायचा मुद्दा आहे की तुकोबराय बरेच दिवस पंढरपूरच्या वारीला जात असताना मात्र तुकोबरायकडे पाहिल्यानंतर देवाची मान खाली जायची, देव शर्मेनं खाली यायचा. साधन दशेने असताना तुकोबराय साधक होते. साधक दशेतही तुकोबराय वारी करत, कारण आई वडिलांच्या माघारी तुकोबरायांकडे वारी चालत आलेली. 7 पिढ्याची वारी होती ती. विश्वंभर बाबापासून चालत आलेली वारी होती. वारीला खंड नव्हता. मग साधक दशेत तुकोबराय ज्यावेळेस वारीला गेले त्यावेळेस पिढ्यांपिढ्यांची जी पुण्याची पावती होती, त्या पावतीवर तुकोबराय दर्शनाला गेल्यानंतर भगवान परमात्मा खाली बघितले आणि सांगितलं, तुकोबराय तुमची पिढ्यांपिढ्यांची परंपरा आहे, काही मागणी द्या मानुचित, वडिलांची रीत, पण काय आता तुम्ही साधक दशेत आहात, तुमची घराची दैना ओलाडलेली आहे. तुकोबरायांना वैरागी नंतर आलं.
हा, दुष्काळी अटीला द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न न करता मिली. या अनुभूती तुकोबरा वैराग्याला आल्यानंतर मागना तुकोबराकडे देव म्हणतात काहीतरी मागा. या मागिल्यानंतर तुकोबराला असं कळालं, तुकोबराने अनेक संतांचे धांडोळे पाहिले, अनेक ऋषी मुनींचे धांडोळे पाहिले, अनेक तपस्वी लोकांचे धांडोळे पाहिले की त्यांना साधन दशेत काय अडथळे आले. त्यातली पहिली अडथळा तुकोबरा सांगतात, भगवंता तुला जर मला काय द्यायचं असेल तर साधक दशेतला पहिला अडथळा दूर कर. त्या अभंगाचं पहिलं चरण. नरस्तुतियानी कथेचा विकरा, 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 नरस्तुतियानी कथेचा विकरा. नको दातारा घडो देऊ, नको दातारा घडो देऊ. ऐशा झुपेची बाकी तो करुणा, ऐसिया झुपेची बाकी तो करुणा. हे लोक दातारा घडो देऊ, हे नको दातारा घडो देऊ. ऐसिया झुपेची बाकी तो करुणा, ऐसिया झुपेची बाकी तो करुणा. भगवान परमात्मा तुला मला द्यायचं असेल तर मला साधक दशेमध्ये काय दे. नरस्तुती आणि कथेचा विकरा, हे नको दातारा घडो देऊ. काय मागतात तुकोबर आहे? नरस्तुती. नरस्तुती म्हणजे काय? जीवाची स्तुती, माणसाची स्तुती आहे का नाही? आणि काय? कथेचा विकरा. कथेचा विकरा म्हणजे काय? कळालं असेल तुम्हाला मला काय म्हणायचं. कीर्तनाचे पाकिट त्याला कथेचा विकरा म्हणायचं थोडक्यात. हे नको म्हणतात, हे नको घडो देऊ म्हणजे माझ्या जीवनामध्ये या दोन्ही गोष्टीचा आविर्भाव व्हावा. या दोन्ही गोष्टी घडू नये. याचं काय कारण असेल? नरस्तुती का करू नये? कारण माणसाचं जीवन गुण गायचं असं काय नाहीच आहे ना. माणसाचं जीवन काय काय माणसाचा म्हणजे असा प्रताप काय आहे? जन्माला आला नेहमीप्रमाणे आहे का नाही. जसं जनावर जन्माला तसं जन्माला आला, शाळेत गेला, शिकला, उठला, मोठा झाला, लग्न झालं, 2 4 4 6 6 8 झाले, बैलासारखा राब राब राबला संसारात आणि मग शेवटी गेला. काय चरित्र माणसाचं? चरित्र काय? काय गायचं? किती आले आणि किती गेले. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतायत, जो माझा झाला तो नारायण, तो नर. अर्जुन कोण होता? अर्जुन कोण होता? अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा कोणाचे अवतार होते? नर आणि नारायण. तोच नर. त्याची स्तुती गायली तर, कारण नर म्हणजे भक्त असं समजा तुम्ही. अर्जुन हा भक्त होता. भक्त स्तुती गायल्यावर काय अडचण आहे, पण इथं नर स्तुती म्हणलं म्हणजे जीवाची स्तुती. जीवाची स्तुती गायचा काही अनुभव येणार नाही, काही आपल्याला उपयोग होणार नाही आणि त्यांना पुण्यपत्रात पडणार नाही, उलट पापच होईल. समजा एखादा चोर आहे, त्याने चोरी केली, आणि पट्टेच चोर आहे तो, पोलिसाला अजिबात घावला नाही कवाच. मग त्याचं कोण असं लिहितं का? त्याची कादंबरी बनली का? त्याने कुठे कुठे चोरी केली, कशी कशी केली, लिस्ट वाईज, कसं दुकान फोडलं, कसं टाळा फोडला, किती बारकाई. एखादा विद्यार्थी त्याचा अभ्यास करतो का? की बाबा मला चोर व्हायचंय म्हणजे याचा अभ्यास केला पाहिजे, याने कशी चोरी केली.
हा गुन्हेगाराचं मानसशास्त्र आहे, त्याने कसा गुन्हा केला असेल, पण त्याची स्तुती नाही करत. कोण करते का? असं झालंय का तुमच्या घरी चोरी झाली आणि चोर सापडला आणि चोराबरोबर सगळ्या लोकांनी हा पेढे घ्या पेढे घ्या, अहो यांनी चोरी केली, मस्त चोरी केली, पेढे घ्या, असं स्तुती करतं का? एखाद्याने मर्डर खून केला, अरे खून केला, पेढे घ्या पेढे घ्या, फटाकडे फोडतं का? म्हणजे मानवी कर्माचं स्तुती करण्यासारखं असं काहीच नाही, जोपर्यंत ते दुसऱ्याच्या कामाला येत नाही तोपर्यंत. विठ्ठल 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 मानवी जीवनच आपल्याला एवढ्या करता दिलंय की दुसऱ्याच्या कामाला आलं पाहिजे. हा, जनावरासारखा जगला आणि मेला त्याला काय किंमत नाही. पहिल्या तर त्याच्यात काहीच किंमत नाही. आम्हाला असं म्हणायचे पूर्वी बाबा पुरेकर बाबा म्हणायचे, पोरांनो पाठात आहात, ज्या मजुकरी मागताय ना नीट अभ्यास करा. नाही नीट अभ्यास केला तर ज्यांच्या ज्यांच्या खाल्ल्यात ना त्यांच्याकडे बैल होऊन राबावं लागल. एवढं कडक आहे महाराज. म्हणून नरस्तुती काय करायची, काय करायची? नारायण स्तुती, स्तुती अथवा निंदा करावी देवाची, कीर्ती मानवाची गाऊ नये, कीर्ती मानवाचे कीर्ती मानवाचे गाऊ नये, कीर्ती मानवाचे गाऊ नये. करावी देवाची निंदा करावी देवाची स्तुती करावी देवाची, मानवाची वरू नये, कीर्ती मानवाची गाऊ नये, कीर्ती मानवाची गाऊ नये, कीर्ती मानवाची कीर्ती मानवाची गाऊ नये, नरस्तुती करू नये महाराज. निदान कीर्तनात तर करू नये, तारीख दिली म्हणून 4 वेळा नाव घ्यायचं. आमचे आधारस्तंभ आदरणीय परमपूजनीय स्वानंद सुखनिवास गायन सम्राट मृदुंग महर्षी, कीर्तन केसरी, कीर्तन केसरी आणि अग्निवीर. कीर्तन केसरी. काय अवघड आहे, काय माहिती का? तुकोबर आहे ना, जगद्गुरु पदवी ही त्यांच्या कर्मामुळे लाभली, हे लक्षात ठेवा. आणि आपल्याला पदव्या लोकांच्या स्तुती करून लोकांनी लावून दिल्या आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपलं कार्य कायच नाही. गो सेवक त्यांना पुढे लावतो आणि घरातली गाय दुसरीकडे देतो. गोसेवक कोणी लावावी पदवी? ज्याच्याकडे खरोखर गाय आहेत ते ना तात्याने लावावे. आदरणीय पाचपोर महाराज, संजय महाराज पाचपोर लावावी. ते खरे गोसेवक आहेत. ते काल महाराज म्हणले, महाराज नाही आपण बुवाच आहेत. ते खरंच आहे, आपण कुणी महाराज नाही. आता कीर्तन पुढे अमोल बुवा खिलार यांचं कीर्तन असं लिहायला लागलं, आणि ते खरंच आहे. म्हणून नरस्तुती अथवा कथेचा विक्रा. कथेचा विक्रा म्हणजे आपण केलेली सेवा ही जो विकत असेल त्याच्या इतकं पाप, म्हणजे ब्रह्महत्येचा पातकापेक्षा वेगळं पाप आहे ते. तुका म्हणे देती आणि घेती ते नरकालाच जायचं आहे. कारण भगवंताकडं काय म्हणतात ना, देवाची सेवा करताना निरपेक्ष भावनेनं साधू संतांनी सेवा केली म्हणून देव त्यांच्या घरोदारी नांदला, काही न मागता. आणि आपण सेवा करायची आणि एवढंच देतो तेवढंच दिलं तरी येईल. ते आदरणीय गुरुवर्य बाबा सांगतात गातामूर्ती, जसं भाजी मंडईत घासा कशी होती का नाही, एखादी बाई भाजीला गेली का नाही, तेव्हा 30 रुपयाला 25ला दे ना. नाही 25 नाही, 50ला अर्धा देईन.
अरे 40 कर, 40 नाही 20 ला कर. तसं कीर्तन घेताना महाराज एवढ्यात होतंय का? नाही, एवढ्यात नाही भागत. महाराज कधी कधी बाजूला राहतात आणि महाराजांचे जे असिस्टंट असतात, असिस्टंट, त्याला तर दुसरा शब्द आहे पण मी कीर्तनात म्हणत नाही तो शब्द. असंच आहे ते, महाराज तेवढ्यात येत नाही. महाराजचे एवढेच असतात, मग वर त्याचे दोन आणि कथेचा विक्रा अवघड आहे. त्या काळामध्ये तुकोबरायाच्या काळात खर तर परिस्थिती गरीब होती. कीर्तनकाराला त्या काळात खरेदी संपत्तीची गरज होती. तेव्हा घोडागाड्या नव्हत्या, बैलगाड्या होत्या. त्या काळात तुकोबराय पैसे घेत नव्हते कीर्तनाचे, आणि जे सोबत येत होते ना त्यांनाही सांगत होते माझ्यावर येत आहे, काय मागायचं. तरी त्या काळात तुकोबरायाने अशा सेवा करून तुकोबरायांना वैकुंठावरून देव आला. कीर्तनाचे पैसे न घेता किंवा निरपेक्ष भावनेने सेवा करून तुकोबरायांना देव आला. 4 युगात निरपेक्ष सेवा केली. 4 युगात. पहिल्या युगात तर सर्वस्व राज्यच त्यांचं होतं का नाही? अरे हिरण्यकश्यपाचं राज्य म्हणजे 3 लोकांचं राज्य होतं. ते राज्य तुच्छ मानलं तुकोबरायांनी. नको म्हणले, देव नाही तिथं, ही नकोच मला, अजिबात नको. त्या प्रल्हाद स्तुतीमध्ये देवाकडे मागताना बघा, आता ते श्लोक मला मी लय कालपासून तो पाठ करतो, पाठ झाला नाही माझा. त्या श्लोकाचा भावार्थ असा आहे की देवा तुझ्या पायाजवळ जागा दिली तर दे, नाहीतर इतर तर मला काहीच नको. बघा, 3 लोकांचं राज्य तुच्छ मानलं प्रल्हादाने पहिल्या अवतारामध्ये. असे अनेक तुकोबराय 4 अवतार बघून घ्या. अशी सेवा केली तर मरणोत्तोक्त मोक्ष म्हणजे वैकुंठाला जाणं हे तुकोबरायाने घडून आणलं, संतांनी घडून आणलं. प्रत्येक संतांचं आपण चरित्र वाचतो, ऐकतो, डोळ्यासमोर ठेवतो, तरी देखील आपल्यात बदल होत नाही. मग याच्या करता एकच वाक्य तुकोबरायाचं, तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड, 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 जाऊनी दगड बरी देवा, जाऊनी दगड बरी देवा, जाऊनी दगड बरी देवा. म्हणून कथेचा विक्रा, आपण केलेली सेवाचा मोबदला घ्यायचा नाही महाराज. पण इथं दक्षिणा द्यायला काय अडचण नाही. म्हणजे बाबांच्या भाषेत सांगतो, तुम्हाला घरी जाऊन पाया पडल्यानं दक्षिणा दिली त्याला काय अर्थ नाही. पण बाजारभाव जो चाललाय ना आता, कीर्तनाचा बाजारभाव, तो अतिशय विकलांग आहे. हा एक ते म्हणतात ना कॅन्सर रूपी वारकरी संप्रदायाला लागलेली कीड आहे. ती कीड घालवण्याचा आपल्याच हातात आहे. जे सप्ताह कमिटी आहे ना त्यांच्या हातात ही कीड घालवण्याचा आहे. पण सप्ताह कमिटीतच दुसरे घुसलेत. सप्ताह कमिटीत निरपेक्ष सेवाला कोणीच नसतो. तो कवा तरी मंदिरात येतो आणि तो तारखा ठरवाय. त्याला काय करायचं असतं, गावाचा गोळा करायचं असतं. गावाचा गोळा करून आपलं घर भरायचं असतं, आहे का नाही? मग सगळ्यांचं गोळा करायचं आणि बुवाला द्यायचं अर्ध, बुवा आपण घरी भरायचं. अशा उद्योगाचे सगळे सप्ताह कमिटी झाल्यावर मग कसं व्हायचं? अवघड आहे. 13 वर्ष आपण सप्ताह केला महाराज सोळंके महाराज, पण 1.25 लाखाच्या वर बेरीज नाही. आपण जाऊच देत नाही महाराज. आला तर आला, गेला तर गेला, काही गरज नाही. पटलं तर धर, नाहीतर लय ढिगा नाही. संप्रदायाची सेवा करताना किंवा भगवंताची सेवा करताना निरपेक्ष भावनेनं जर सेवा केली तर सोन्याचा गाव मिळतो. किती कडक परीक्षा आहे. बामणाच्या 5 घरं मागायची, 5वं घर झालं का 6वं घर जायचं नाही. हे काय शास्त्र आहे, बरोबर ना? आता किती पाळतात पैसे सोडून महाराज? आता भिक्षेलाच जात नाही. निदान कमीत कमी वारकरी संप्रदायाची दीक्षा ज्यांनी घेतली त्यांनी या तत्वाला पाळलं पाहिजे. त्यांचं कर्तव्य आहे. ज्ञानोबा तुकोबरायाचा संप्रदाय आपल्या हातात दिला, तो काय उगाच दिला नाही. म्हणून आपण हे तत्व पाळलं पाहिजे. म्हणून कथेचा विक्रा, आपण जी सेवा करू, भजनाची करू, कीर्तनाची करू, प्रवचनाची करू,
अजिबात मागायचं नाही. हा, जे देतील ते दक्षिणा म्हणून स्वीकारायला काय हरकत नाही. हा, पण आमचं भजन ठेवा आणि 5,000 दिल्याशिवाय आम्ही येणार नाही, त्याचा काही उपयोग नाही. त्या भजनाच्या बदली वानगडे असतात. वाजवणाला 1,000 वेगळं द्यायचं, त्यांनी वाजवलं म्हणून, आणि टाळ करायला 200 द्यायचं. मला ही सिस्टम समजत नाही. सोडून घेऊ. जर भजन करताना भजनातलं पुण्य सारखं आहे. काय म्हणले मी? कीर्तनात असो, सप्त्यात असो, झाडू मारणाऱ्याला जे पुण्य आहे, भाकरी भाजणाऱ्याला जे पुण्य आहे, तेच कीर्तन करायला पुण्य आहे. तर भजनाला पैशात अशी उठवली का? ओळखीला हारी धन्य तो संसारी, ओळखीला हारी. बसत नाही. विठ्ठल विठाला 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 विठाला. माझा विषय असा आहे की कथेचा विक्रा आपण भजन करतो, बरोबर ना? हरिपाठ करतो, त्या येणाऱ्या मानधनातून आपण सप्ताह करतो, हे बरोबर आहे. उलट त्यातही आपण सप्त्यातले आपल्या घरातले घालतो. चांगल्या कीर्तनकारापेक्षा आपलं मंडळ श्रेष्ठ आहे. काय कारण? 13 वर्ष झाली इथं, 5-6 वर्ष झाली या मंदिरात एकालाही देणगी नाही, पगार नाही कीर्तनकाराला. आहे का पगार? माझी काळ्याची पांढरी झाली आता, पण मला काय वाढवण्या महाराज म्हणले नाही 4,000 धरा म्हणून. याचा अर्थ जी सेवा आपण खाली करतोय ती सेवा अहोरात्र आपण इथंही करतोय. याचा भाव निरपेक्ष आहे, कथेचा विक्रा. आणि हे आतापर्यंत कधीच इथून पुढे घडलं नाही, आणि इथून पुढे देवा काय करू नको, घडू देऊ नको. विठ्ठल विठाला 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 विठाला. काय असतं, जेवढं मागितलं तेवढंच देव देत असतो. कळलं का तुम्हाला? समजा एक उदाहरण आहे. एक आई आपल्या मुलाला घेऊन चालली असती बाजारात. एका दुकानात ती गेली. त्या दुकानात त्या आईने काहीतरी राशनचं सामान घेतलं असेल, आणि ते बाळ फार गोंडस होतं, वाढवणं महाराजा नातूसारखं फार गोंडस होतं बाळ. आणि त्या दुकानदाराला वाटलं फार गोंडस बाळ आहे, बाळा घे ना, तुला चॉकलेट पाहिजे का, घे घे. ती बाळ हात पुढं करतच नव्हतं. 3 वेळा 4 वेळा त्या दुकानदाराला सांगितलं, बाळा घे ना चॉकलेट, घे ना घे ना. बाळ काहीच करत नव्हतं. त्या दुकानदाराला वाटलं बाळ जरा लाजते, आपण दिलं पाहिजे. मग दुकानदाराने आपली हातात मूठ घातली आणि त्याला चॉकलेट दिली. त्यानं दोन्ही हात पुढे घेतलं आणि चॉकलेट घेतलं. चॉकलेट घेतल्यानंतर आई पुन्हा निघाली. आईने विचारलं, बाळा तू चॉकलेट का नाही घेतलं, तुला घ्यायला सांगितलं ना. आई तुला कळालं नाही, मी चॉकलेट घेतलं असतं तर माझ्या हातात किती मावली असती. माझं एवढूसा हात, 1 नाही तर 2 नाही तर 3च, पण त्यांनी दिली, आठवड्यावर पुरते मला. याचा अर्थ आपण देवाची सेवा करताना, देवाची भक्ती करताना काही न मागितलं तर तो असं देतो. ते म्हणतात ना, देणेवाला देता है छप्पर फाडके. छप्पर फाडके देईल, पण कधी? मागणे त्या आम्हाना हे उपवनासी. काही नाही मागितलं तर. म्हणून कथेचा विकार, आपल्या सेवेचा विकार करायचा नाही. बर महाराज, तुकोबरायाने सांगितलं देवाला, देवाने सांगितलं ठीक आहे, हे तुम्हाला आम्ही देऊ. आणि काय पाहिजे? महाराज म्हणजे सगळ्यात डेंजर परमार्थात आणि साधक दशेला जी अडचण आहे ती सगळ्यात डेंजर म्हणजे परव्या नारी आणि परधन, हे मला नको देऊ. असा अभंगाचा 3रं चरण. परव्या नारी आणि परधन, परव्या नारी आणि परधन, परव्या नारी आणि परधन, परव्या नारी आणि परधन. नको देऊ मनावरी येऊ, नको देऊ मना
ऐसी तुझे बाकी तो करो ना नको देऊ माना वारी येऊ नको देवाना वारी येऊ ऐसे उभेची बाकी करो ना ऐसे उभेची बाकी ते करो ना महाराज म्हणतात पांडुरंगा सगळ्यात मोठा घात कोण करत असेल तर परव्यानारी आणि परधन हा परमार्थामध्ये या दोन गोष्टी अतिशय घातक आहेत. आपण संप्रदायामध्ये वागत असताना साधक दशेमध्ये परमार्थ करत असताना परव्यानारी हा अतिशय घातक आहे महाराज. भल्या भाल्याला जमलं नाही, विश्वामित्राला जमलं नाही. विश्वामित्र म्हणजे कोण? अरे प्रतिसृष्टी तयार करू शकत होते. जसा ब्रह्मदेवाने सृष्टी तयार केली का नाही तशी प्रतिसृष्टी तयार करू शकत होते, पण त्यांचा सगळा ज्ञान सगळं तप एका मेनकेनं घालवलं. परमार्थ फार कठीण आहे महाराज. उगाच नाही म्हणलं परमार्थ तो सुळावरची भक्ती तो कठीण, सुळावरची पोळी सुळावर पोळे महाराज. हा तुकोबाऱ्याकडं चांडाळ चौकड्यांनी बाई पाठवली आहे का नाही, आणि तुकोबाऱ्याने काय सांगायचं, जाये तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नोये. भगवान परमात्मा या गोष्टी आपल्याला दिल नाही दिल सांगता येत नाही. कारण साधक दशेमध्ये अनेक गोष्टीच्या अडथळ्यामध्ये ही सगळ्यात कठीण गोष्ट अडथळा आहे महाराज. किती तुम्ही साधना करा. आज आळंदीतले प्रकरण बाहेर पडत आहेत, तुम्ही बघताय ना युट्यूबला, पेपरला सगळं बघतायत ना. परविया नारी कितीतरी मुली, अरे त्या मुलींचा वयाचा देखील विचार नाही करत लोक. आपला ते जाऊ द्या, हा भारत देश नारीचा पूजन करताय. या महामायेच्या प्रकृतीला धरून भगवान परमात्मा सृष्टीत आलाय. आपणही प्रकृतीला धरू नये. पुरुष देखील प्रकृतीला धरू नये. स्त्री पूर्ण आहे बरं. स्त्री अपूर्ण कधीच नाही, स्त्री पूर्णच आहे. आपण अपूर्ण आहे, आपण अर्धांग स्त्रीचं घेतलंय. भगवान परमात्मा पूर्ण पुरुष आहे, तर पूर्ण स्त्री ही प्रकृती आहे. आपण अपूर्ण आहोत, पण त्या स्त्रीचा विचार लोक करत नाही. मूर्खाचा बाजार मांडल्यावानी. पण त्याला दुसरी गोष्ट, आपले बी काय संस्कार आहेत ना, आपले बी संस्कार आहेत ना. आपली मुलगी आपण काय करते, कुठं जाते याचा आपण विचार केला पाहिजे ना. आपण लक्ष ठेवलं पाहिजे. आपण घरातूनच ते संस्कार मिळतात महाराज. आता हाय लेवलची जी स्टँडर्ड लाईफ तुम्ही पाहिली सोळंके महाराज. आमचे वडील एकदा गेलेले, आमचा भाऊ शिकत होता टाटा इन्स्टिट्यूटला, आणि ते त्यातून जगभराची लोक यायची, जगभराची मुलं मुली शिकायला जगातून. आता ते स्टँडर्ड लोकांचे कपडे बघितले, वडील आपले गावंढळ साधा आपले लेंगा पायजमा, आणि ते बघितल्यावर त्यांना घाम फुटला. म्हणले, अविनाश अरे तू कसं काय इथं राहतोस? ते मला सगळं तुम्हाला सांगता येणार नाही तेवढं, पण म्हणजे अशा गोष्टी आपण जर आपल्या मुलींना आपल्या मुलांना जर शिकवल्या तर मग त्याला काय अर्थ नाही ना महाराज. आणि असं म्हणतात की कलाकाराला सरस्वती प्रसन्न जरी असली तरी कलाकाराला सरस्वतीचा शाप आहे. तो मला वाटतं शंकराचार्याचं आणि मनमोहन मिश्राचं काहीतरी वाद होता. त्या वादाला मनमोहन मिश्राने पाठीमागं बाटली सरस्वती ठेवलेली, तेव्हा शंकराचार्याने सरस्वतीला शाप दिलाय, तू ज्याच्याकडे जाशील त्याच्याकडनं काहीतरी अवगुण येईल त्याला. म्हणून कलाकाराला फार जपावं लागतं महाराज. गायकाला, फकवाजाला, कीर्तनकाराला जपावं लागतं. म्हणून अवघड आहे. परस्त्री ही माते समानच मानली पाहिजे, आणि आपला महाराष्ट्र परस्त्री माते समान मानणाराच आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांची आलेली कन्या तिला साडी चोळी. उलट मुघल काय करत होते, आपल्या आई बहिणीचे आबरू लुटत होते मुघल, पण मुघलाची आलेली कन्या साडी चोळी देऊन परत पाठवणं हा आपला महाराष्ट्राची संस्कृती आहे. विठ्ठल विठ्ठल परस्त्री ही आईच मानली पाहिजे.
परस्त्री ही बहीण मानली पाहिजे, तिचा आदरच केला पाहिजे. भगवान प्रभू रामचंद्र परमात्मा ज्यावेळेस लक्ष्मणाला आईसाहेबाचे दागिने दाखवत होते की हा दागिना आईसाहेबाचा आहे का, हा दागिना कानातला आईसाहेबाचा आहे का, गळ्यातला आईसाहेबाचा आहे का, लक्ष्मणाने सांगितलं मला काही माहित नाही, फक्त पैंजण तेवढं आईसाहेबाचं आहे हे मला माहित आहे. का का सांगा बरं. वहिनी ही आईप्रमाणे असते आणि आईच्या नजरेला नजर मिळवायची नसते, आईच्या नजरेच्या खालीच बघावं लागतं. लक्ष्मण नेहमी सीता मातेचे चरणच बघत होता, आहे का नाही. एवढं कडक परमार्थातिक वागावं लागतं. आपली पत्नी सोडली तरी, आपली पत्नी सोडली बाकी सगळी आईच्या जागी असतात, बहिणीच्या जागी असतात, हे मानलं पाहिजे साधक दशेमध्ये आपण साधना करत असताना. कारण काय सांगता येत नाही. इंद्र काय करायचा, ज्यावेळेस एखादा ऋषी जास्त तप करायला लागला, त्याची गादी हालायला लागली, वर्ण कुठं कोण पाठवायचा, मेनका, उर्वशी, रंभा, त्याचं हेच काम. गादी हल्ली, त्याला वाटलं आता हा तप लय करतोय आणि तपाच्या जोरावर इंद्र होता येतो आणि हा काय करील, माझी गादी घेईल. त्यामुळे कीर्तनकारांनी सावध व्हा. लय मोठा कीर्तनकार झालात तर तुम्हाला जे खाली पाडणार आहे ते तुम्हाला काही करू शकतात, सांगता येत नाही. त्यामुळं परव्यानारी आणि परधना, परधन म्हणजे दुसऱ्याचं धन हे आपलं म्हणायचं नाही. दुसऱ्याचं धन आपलं म्हणायचं नाही, ते दुसऱ्याच आहे. समजा आता जाता जाता 500ची नोट रोडवर पडली तरी उचलायची, 1000ची पडली तरी उचलायची, 500ची बंडल पडली तर उचलायचं, अख्खी पेटी पडली अख्खा हांडा सापडला तर घ्यायचा. अरे दिवट्या छत्रगोडे हे तो बऱ्याच तुमचे रवित्त धन. अरे मला सांगा ना, जाणता राजा होता छत्रपती शिवाजी महाराज, सोपे नव्हते, जाणते राजे होते, जाणते राजे. त्या जाणत्या राजानं नजरान दिला होता महाराज, ते काय लुटणारा नजरा नव्हता, सात्विक नजराना होता. ते देखील तुकोबाराने घेतला नाही. उलट ज्या शिळे उठे ठेवलेलं त्या शिळेला सांगितलं उठून जा आंघोळ करून ये. आपण तर काय बाबा, आपलं ते आपलं आणि भावाचं बी आपलं आणि गावाचं बी माझच. एखादा कीर्तनकार मठ बांधतो, तिथे मठ होतात 4-4, 5-5 मजली आणि ब्रह्मचारी कीर्तनकार 4-4 मजली मठ. तुमच्या घरात सोपे नाहीत असं त्यांच्या घरात सोपे असतात. परधन एक सांगू का, कीर्तनात मानधन घेऊ नये किंवा कीर्तनात जेवू नये. जेथे कीर्तन करायचे अन्नसेवा का सांगितलं असं माहिती का, आता खरी पवित्रता अन्नाची राहिली नाही आणि खरी पवित्रता धनाची राहिली नाही. कारण सत्यानं जर धन कमवतो ते धन पुरत नाही आपल्याला संसारात. पुरतंय का शिंदे महाराज, पुरतंय का तुमचं समाधान आहे म्हणून पुरतंय, आहे का नाही. त्यांच्या मनात समाधान आहे पण पुरतंय का, रोज घासाघीस आहे. या महिन्यात वाचला असं, ह्या महिन्यात वाटतात 2,500 वाचल्यात तर काहीतरी पोटात दुखतंय, चला तिकडे दवाखान्यात. महाराज आहेत, महाराज जरा कमी करून देतात बिल, पण उरलेलं जातंय. पण जे 2 नंबरचं आहे परधन, त्याला काय म्हणायचं. आपला भारत आजही सोन्याची खाण आहे, पण सगळं धन आहे ते धन सगळ्याच्या बुडाखाली आहे. जे वर उच्च पदावर बसले त्याच्या बुडाखाली बसले, ठिटून नाग फुकर देत, फुसफुस धन घ्यायला गेल्यावर ते आपल्याला देत नाहीत. 1,500 रुपये आले ना, 80 लाख लोक बाद झालेत. 80 लाख स्त्रिया, 80 लाख इंटू 1,500 बघा किती झाले. 80 लाख स्त्रिया बाद झाल्या त्यातनं 1,500. किती दिलेले 1,500.
80 लाख बाद झाले, 80 लाख टिकून किती दिलाय, किती कोटी कमवले. इथं वीज बिल वाढले, स्मार्ट मीटर आले आहेत, 400 रुपये 500 रुपये बिल येणार. मी युट्यूबला पाहिलं एका माणसाचं, ते बिचाराच्या घरी काहीच नाही, रिक्षावाला आहे, त्याला 19 लाख रुपये बिल आले. बदलापूरची घटना आहेत. म्हणजे या गोष्टी परधनाच्या आहेत. दुसऱ्याचं धन कधी चांगलं नसतं. का? कारण त्या धनामध्ये त्याची तळमळ असते. समजा एखाद्याचे पैसे पडले तर माझे पैसे पडले म्हणून तो तळतळत असतो, आणि ते धन आपण घरी उचलून आणलं का त्याचा तळतळत आपल्या घरी येतो, मग आपलंही चांगलं होत नाही. म्हणून परधन या संप्रदायामध्ये वागत असताना अजिबात घ्यायचं नाही. निरपेक्ष सेवा करायची. आणि जे घेतलंय ते परमार्थात वाटून टाकायचं, लगेच सोडायचं नाही. म्हणून परव्या नार्याने परधना देवा हे नका मनावरी येऊ देऊ. माझ्या मनाला याची या गोष्टीचं शिवता कामाने माझं मन. महाराज ठीक आहे, दिलं तुम्हाला, हेही दिलं, अजून काय अडथळा आहे? महाराज म्हणले अजून एक महत्वाचा अडथळा आहे, तो अतिशय महत्वाचा अडथळा आहे. हा तरी अडथळा दूर झाला तर चालेल, पण तो अडथळा कायमचा दूर झाला पाहिजे. अभंगाच्या 4थ्या चरणात भूताचा मत्सर आणि संत निंदा, 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 आणि संत निंदा, भूताचा मत्सर आणि संत निंदा. पुढं म्हणा, पुढं. मत्सर आणि संत निंदा, भूताचा हे नको गोविंदा गाडो देऊ, हे नको गोविंदा गाडो देऊ, गाडो देऊ. ऐशिया कृपेची बाकीची करुणा, ऐशिया कृपेची बाकी तो करुणा, ऐशिया कृपेची बाकी तो करुणा, ऐशिया कृपेची बाकी तो करुणा. नको गोविंदा घडो, नको गोविंदा घडो, नको गोविंदा घडो, नको गोविंदा घडो. ऐशिया कृपेची बाकी तो करुणा, ऐशिया कृपेची बाकी तो करुणा, ऐशिया कृपेची बाकी तो करुणा, ऐशिया कृपेची बाकी तो करुणा. भूतांचा मत्सर आणि संत निंदा, हे नको गोविंदा घडो देऊ. काय करू? भूतांचा मत्सर म्हणजे काय? जीवाचा मत्सर, माणसांचा मत्सर, एकमेकाचा द्वेष, एकमेकाच्या चुका काढायच्या, एकमेकाला नावं ठेवायची, एकमेकाला हिनवायचं, एकमेकाला चिडवायचं, आहे का नाही? परमार्थात या गोष्टी आता लय चालल्यात. एखादा गायक कसा पाडायचा, सोळंकी महाराज त्याला आडवी चाल कशी म्हणायची, भजनात अशी चाल म्हणायची की बायांना म्हणताच आली नाही पाहिजे. आडवा करायचा, पटलं गलगत आहे ना, पटलं. भूतांचा मत्सर बर का मागित असेल तुकोबारायांनी? कारण तुकोबाराची मान्यता होती की जर ज्ञानोबाराय म्हणत असतील की सर्व गटी राम एक आहे, सर्वातला आत्मा एक आहे, कारण ज्ञानोबारायांनी रेड्यातला आत्मा त्यांचा आत्मा एक होता म्हणून रेडा वेद बोलला. आत्मा एक नसता तर रेडा वेद बोललाच नसता.
पण आत्मा एकच आहे. म्हणून रेडा वेद बोला ही अनुभूती तुकोबारांना होती. मग मत्सर करायचा कोणाचा? हो नाही जीवाचा घडू मंदर, हो नाही जीवाचा घडू मंदर, कोण्याही जीवाचा घडो मंदर, कोणाही जीवाचा घडो मंदर. वर्मी सर्वेश्वर पूजनाते, वर्म सर्वेश्वर पूजनाते ऐका तुम्ही भक्त भागवत, ऐका तुम्ही भक्त भागवत. वर्म सर्वेश्वर पूजनाते, परम सर्वेश्वर पूजनाते ऐका तुम्ही भक्त भागवत, ऐका तुम्ही भक्त भागवत. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. मत्सर म्हणजे तो वेगळा मी वेगळा असं मानायचंच नाही. असं म्हटलं तरच परमार्थ आहे. हा तिने पुढे चाल म्हणली आणि मला म्हणायला दिली. हा तिला वर उभं केलं आणि मला खाली उभं केलं. एक सांगू का, पुढं म्हणणाऱ्याला नियम आहे. हाय नियम. राग जमला पाहिजे, ताल जमला पाहिजे, सूर जमला पाहिजे, ठेका जमला पाहिजे, पाठांतर पाहिजे. माग मंदिराला काहीच अडचण नाही. ऐकूनच म्हणायचं नुसतं एवढे चौघात आले काय कुठला सरण कटला काय सगळं मिळून जातं. त्यामुळे पुढं व्हायचंच नाही. मी हल्ली माईक सोडून दिले आता. पुढे नकोच आपलं माग म्हणायचं. माग मंदिराला ताण नाही. माग मंदिराला नाही जर पाठ झालं तर तेवढं करायचं. ते आपलं त्यांच्या गाण्याला पण निघून जातं. त्यामुळे माग मंदिराला ताण नाही. पुढं व्हायचं. ज्याला पुढं व्हायचंय माईक सरळ पुढे ठेवायचा. मन बया. आदरणीय तात्यांनी सुरू केलं का नाही, पुढे एकानं म्हणायचं आणि माग सगळ्यांना म्हणायचं. हे अतिशय चांगलं आहे. का चांगलं आहे? कारण मागच्या नाही शिकणार कधी. ते गायकच अर्धा पाऊण तास सारे ग मपदनिसा निसा ग मपदनिसा. अरे कीर्तन कुठं तू कुठं, सारे गप्प बसा म्हणते महाराज. याचा अर्थ आपण आपल्या काय बदल सप्त्यात केला ते चांगला योग्य बदल आहे. कारण खाली मानणारी माणसाला चाल म्हणता येते ना. मग पुढं सगळ्यांनी म्हणलं आणि पुढे एकानं म्हणलं, मागं सगळ्यांनी म्हणलं. गुराकी एक असावं का 10 असावेत? ढोरं सांभाळाय. तुमच्याकडे कसं आहे? 100 मशीन 100 गुराकी एकच का? 100 म्हशीला एकच गुराक ना. घरात करता कोण असतो? एकच असतं ना. 10 भावंडाचं घर आहे, करता कोण असतो? का सगळे करते असते? तसं परमार्थात आपण ज्याचं बोट धरलंय त्याला करता मानायचं आणि त्याच्या मागं चालायचं. भूताचा मत्सर आणि जो आपला गुरु, आपण ज्याला गुरु केलंय तो जर दुसऱ्याचा मत्सर करत असेल तर त्याला तिथंच नमस्कार करायचा आणि बाबा गुरु बदली करून टाकायचा. लगेच बदल. आता गुरु ढिगाण आहेत. मला गुरु म्हणा, माझे शिष्य व्हा. आम्ही जेव्हा नवीन पापा शिकत होतो साळुंके महाराज, तेव्हा मी 4-5 महिने वैद्य वगैरे काढले. पण वैद्यवाचं कसं होतं, लय कडक काम. धोतरावणा गेला भाऊ, निबार हाणायचे बी आणि बोल बी द्यायचे नाहीत. आणि वरनं काय म्हणायचे, लगा 4 पोराचा बाप झालास आणि तू पॅन्टीव येतोस. मग त्यांच्या मते 4 पोराचा बापच पॅन्टीव असतो आज त्यांचं म्हणणं. मग ते आपल्याला कडक जमायचं नाही. मग तिथनं सॉफ्ट म्हणून आपलं कोष्टी वगैरे क्लासला आलो. पण ती कोष्टी वगैरे क्लासला आलो का नाही, तिथं जे लय शिकलेले जरा जास्त कीर्तन बिर्तन वाजवलेले ते काय म्हणायचे, माझ्याकडे तुला मी चांगला बोल देतो, माझ्याकडे मी खरं सांगतो
पक्वाचे मी कम से कम 17-18 गुरु केले असेल पक्वासाठी. कारण त्याचं मला चांगलं वाटायचं, ह्याचं बी मला चांगलं वाटायचं, त्याचं मला चांगलं वाटायचं. अरे गीता घ्यायला मी 2 गुरु केले, 2. कारण गीता घेताना शिवाजी महाराज बसल्या लाईव्ह बोलतो मी, ते मला बोलले पण मला त्यांनी शापही दिला, तुझं सगळं अर्धवट राहील म्हणे. ते लय मारायचे, पाठ नाही झालं का लय हाणायचे. आणि ते दुसरे जे होते त्याचं आता भोसले म्हणून आडनाव आहे, कीर्तनकार चांगले आहेत, पक्वाजे गायक कीर्तनकार सगळं ते ना, ते जरा सॉफ्ट असायचे. ते मला म्हणायचे लय कशाला मार खातोस, माझ्याकडे मी तुला चांगलं शिकवतो. मग आपलं मार खाण्यापेक्षा इथं गेलेलं बरं. दुसऱ्याच कशाला आपलाच अनुभव सांगावा महाराज. हा, कीर्तनाच्या गादी खोटं बोलू नये. पण परिणाम काय झाला, गीता अपूर्णच राहिली, पूर्ण नाही झाली. नंतर केली सिद्धराम महाराज काळे गणेश काळेंचे गुरुजी आहेत ना, त्यांच्याकडे पूर्ण केली गीता. असं सांगायचा मुद्दा काय, मत्सर नाही करायचा जीवाचा. त्याच्यात भगवान परमात्मा आहे, माझ्यात भगवान. एकदा आपण एक गुरु केला का तो कसा जरी असला त्याचं बोट धरायचं, बदली करायचं नाही. हा, तसं समजा शेजारी कसा जरी असला तरी त्याचं वाईट होऊ दे असं म्हणायचं नाही, त्याचं चांगलंच होऊ दे, त्याच्या चांगल्या मागं माझं चांगलं होणार आहे. तसं उगा बोट मोडायची नाही. आणि माळकऱ्यातले अशी बोट मोडणारी तयार झाली. सप्ताह कसा बंद पडल का माझा बुवा लावला नाही. गावात तुम्हाला सांगतो साळुंके महाराज, आमच्या गावात मी धरून 8 कीर्तनकार आहे. एक कीर्तनकार टिंब गावे आहे, संगतकारण लावे आहे, त्यांना राग येतो. तर त्यांच्या गावात कीर्तन ठेवणार नाही ते माझं, पण ते आमच्या गावचेच आहेत, पण पलीकडे गेलेत. आता म्हणतात ना काय, घर उठून पलीकडे जातात लोक, धरणाखाली गावा गेल्यावर पलीकडे गेले. ते बी आमच्या गावचेच आहेत, मी बी आमच्या गावचे आहेत. ते आता गावातला, आपण गावात नसतोच, गावातले सप्ताह ठरवू देत, सप्ताह कमिटी कीर्तनकार वगैरे ठरवू देत. आणि मला फोन येतो, महाराज तुमचं प्रवचन आहे, तुम्ही या. त्याच्या सप्त्यात आपलं सप्ताह 2 दिवस तुम्ही या. माझं आपलं काय काम असतं ते ठरवू देत ना. आपण जायचं, टाळ उभं राहायचा, चाल म्हणा दिली म्हणायची, नाही तर माग म्हणाय कुणाला अडचण आहे. माग म्हणते का ए विठ्ठल म्हणू नको असं कोण म्हणते का, माग म्हणत नाही. तेवढं म्हणायचं आपलं यायचं. पण ती दुसरी आहे ना, परीच्या गावाला गेलेलं, ती माझ्या मागं कुरकुर, महाराज आपल्याला बोलवितच नाही, आपल्याला कमिटीतच घेत नाही, आणि ह्यांची हे ठरवत. अरे माझ्या बाबा किती माझं कान पिकलं. एक दिवशी घरी आले ते माझ्या गावाला वाटायला, आणि सकाळी 1 वाजता सुरू केलं, दुपारी 4 वाजेपर्यंत चहा पिवेपर्यंत तेच रामायण. अशीच करतेत, तशीच करतेत. महाराज अहो द्या ना, करू द्या ना, करतेत ना ती करतात. आपण आपल्याला येऊ वाटलं यायचं, नाही वाटलं आपण तिकडच खापायचं. तेव्हापासून ते काय मला फोन करीत, ते म्हणे ह्याच्यात काय बदल होणार नाही खिलारे महाराजात. ते म्हणणार तू बी तिकडे खप आणि मी बी इकडे खपतो. तसं का, याच कारण काय, करणारे करतायत ना, ते सुद्धा आपणच आहोत. आणि आपण जिथं आहोत तेही मीच आहोत, आणि मीही तेच आहेत. या अनुभूतीला आपण परमार्थ करायचा. कीर्तनकारही मीच आहे, श्रोताही मीच. अर्जुनाला सांगत असताना गीतेमध्ये सांगितलं, अरे मारणाराही मीच आहे, मरणाराही मीच आहे, वेदना होणाराही मलाच होणार आहे, आणि सुख होणार देखील कोणाला होणार आहे, मलाच होणार आहे. या अनुभूतीला आपण परमार्थ केला तर भूतांचा मत्सर आणि काय संत निंदा, सगळं घडलं तर चालेल. बरं, परव्या नारे आले तर चालेल, कथेचा विक्रा केला तरी चालेल, पण संत निंदा आपल्या जीवनात घडली नाही पाहिजे. किंवा संतांना आपल्यामुळे कमीपणा नाही आला पाहिजे. आपण ही माळ घातली ना, माळ पवित्र दिवशीची माळ, ही ज्ञानोबा तुकोबाराची माळ आहे. आणि आपण असं वागावं की आपल्या वागण्यानं ज्ञानोबा तुकोबारांना कलंक लागू नये. ही सर्वात मोठी जबाबदारी आहे वारकरी संप्रदायाची, प्रत्येकाची जबाबदारी आहे. लोक काय म्हणतात, जे नास्तिक असतात, नास्तिक, त्यांना एक घावलं आयत कुलीत काय म्हणतात, तुम्ही सगळी बोवालक ना, तुम्ही सगळी बोवालक एका माळेचे. आता सगळी बोवालक म्हणजे कोण, सगळे आलं का त्यात महात्मे बी आले, सगळे झाले. त्यात असं वेगळं त्यांनी म्हणलं का, त्यांनी काय म्हणलं, असं म्हणले का महात्मे सोडून तुम्ही असं म्हणलं का, ते काय म्हणतात, बुवा तुम्ही बोवालक सगळी. मग आपण कसं वागलं पाहिजे,
म्हणून संत निंदा, ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, आदी करून आपण ज्यांना श्रद्धास्थान मानतो त्यांची निंदा होत असेल तर शास्त्र सांगतं तिथं बसू नये, ती निंदा ऐकू नये. ऐकलेली निंदा, आपलं जर निंदा ऐकत असू तर आपलं शरीर संपवावं. सतीनं नवऱ्याची निंदा ऐकली आणि लगेच त्या यज्ञकुंडात उडी घेतली. काय ऐकली? नवऱ्याची निंदा पत्नीनं कधी ऐकू नये. आता पत्नीच नवऱ्याची निंदा करते घरोघरी, तर केव्हा ऐकतील? आमचे हे ना, यांना काही कळत नाही. उगं टाळ कुठे बसेल सारखं. जा भजनाला, जा कीर्तनाला, जा आळंदीला, जा पंढरपूरला. त्यांना तिकडे जाताना काय होत नाही, पण घरी आलं का हे दुखतंय ते दुखतंय. का नाही असं? म्हणून भूताचा मत्सर, देवा भगवान परमात्मा, मी तर हेच मागतो, माझ्याकडून कुठल्याही जीवाचा मत्सर कधीच घडू नये. आणि मी कारण घडणार, माझ्या जीवनात ते घडणारही नाही. मी समोरच्याने भगवान परमात्मा मानतो. आणि हा मारलं दोन थोबाडीत तर आपण ऐकून सॉरी म्हणायचं. 1 वर्ष मी सॉरी म्हणलो नाही तर 1 वर्ष मंदिराला मुकलेलो. लक्ष, माझ्या जीवनात करतो ना, लोकड्यांना माहित आहे. पण सॉरी म्हणलो, काय झालं? मंदिरात आलो ना, याचा अर्थ असा आहे आपण नम्र झालो, मत्सर सोडला, आपण सगळे एकच आहोत. कारण तुका म्हणे एका देहाचे अवयव, एका देहाचे आपण अवयव आहोत, म्हणून कुणाचा मत्सर करू नये. आणि सगळ्यात तुकोबारायांना सांगितलं देवाने, हा ते तुम्हाला दिलं, हे वरदान दिलं, तुम्ही सगळ्याचा मत्सर करणार नाही, संतची निंदा करणार नाही, सगळं झालं. मग आता काय पाहिजे? देवा म्हणला, तुकोबारा म्हणले, देवा आता सगळ्यात मेन मेक आहे. काय म्हणले? एक ही घडल, ही तू देशील, पण अंतरीतला आपल्या जीवनातला देहातला एक मेक आहे, तू एक मेक दूर कर. अभंगाच्या 5व्या चरणात सांगतात. अभिमान नको देऊ शरीरा, अभिमान नको देऊ शरीरा, देह 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 अभिमान नको देऊ शरीरा. चढ काही परी एक देई, चढ काही परी एक देई, कृपेची भाग्य तो करुणा, कृपेची भाग्य तो करुणा. चढ काही परी एक देऊ, चढ काही परी एक देऊ, कृपेची भाग्य तो करुणा, कृपेची भाग्य तो करुणा. साधक दशेमध्ये परमार्थात ही मेक फार महत्वाची आहे. देहाभिमान, देहाला मी म्हणायचं. काय म्हणायचं? देहाला मी. पाय कोणाचा? आपला पाय कोणाचा? कोण म्हणतो आपण? माझा पाय. असं म्हणतो का? माझा पाय चालला. काय म्हणतो? मी चाललो. हात कोणाचा? असं म्हणलं का माझा हात जेवतोय? मी जेवतो. डोकं कोणाचं? माझं. असं म्हणतं का माझं डोकं बोलतंय? कोण बोलतंय? मी बोल. देहाभिमान, देहाला मी समजणं. देह आपलं नाही, देह हे काळाचे. देह आपला नाही, पाच तत्वांनी भाड्यानं आणलंय आपण, आणि आपण त्या देहात भाड्यानं राहतोय. म्हणून मला भाड्यानं राहणारी माणसं जास्त आवडतात. कारण त्यांना माहित असतं हे घर आपलं नाही, हे कोणाचं आहे? भाड्याचं आहे. दर महिन्याला भाडं द्यायचं आहे, वर्षाला खाली करायचं. वर्षाला खाली करायचं. स्वतःचं घर असलं का ते तेवढं वैराग्य नाही तयार होत. उलट स्वतःच्या घरामध्ये हे आण, ती आण,
ते संपलंय. फ्रीज छोटा घेतला आता परत मोठा घ्यायला पाहिजे. गादी कमी पडली मोठी घेतली पाहिजे. ती भाडोत्री कसं असतं बाबा कमी घ्या सामान म्हणजे उद्या उचल पटकन करायला मोडाय नको आणि पटकन व्हायला पाहिजे. करदम ऋषी करदम ऋषी आता मला चुकते का अविनाश मला सांगा तुम्ही ग्रंथ वाचले. करदम ऋषी ज्यावेळेस लग्न करून आले ना त्यावेळेस त्यांच्या कुटियामध्ये सगळ्याला जागा होती. उंदराला होती, सापाला होती, मुंगीला होती, गाढवाला होती, सगळ्या प्राणीमात्राला जागा होती. त्यांना फक्त त्यांच्या 3.5 हाताचा देह जेवढा पडल तेवढीच जागा होती. बायकोने विचार केला राहायचं कुठं. ते म्हणजे तुझ्या 3.5 हातात देहाला जेवढी जागा आहे तेवढी शिल्लक ठेवली. बरं आपल्याला जागा लागती तरी किती. त्या वेस्ट इंडिजला एक जेल आहे, वेस्ट इंडिजला जेल. त्या जेलमध्ये ती जेल असं अर्धच असतं चौकून. त्यात धर उठता येत नाही आणि लय वेळ बसता येत नाही. त्यात एकदा जाऊन आला माणूस का पुन्हा जातच नाही. म्हणून तिकडं चोऱ्या बिऱ्या कमी आहेत. कारण ती जेल कसं आहे तेवढा बॉक्सच आहे. असं बसायचं नाही. 3.5 हाताच्या द्यायला लागती जागा किती मला सांगा. तुम्हाला ताटीव किती जागा लागणार आहे. मस्त बेड घेतलाय 10 बाय 12चा बेड झोपाय. 40 नंबरची ऑस्करला आहे एकदम बेड देतात स्पेशल रूम. तेवढा बेड येतात का कांदकरी म्हणतात का बेड चांगला उचला. उलट ती कमी करते. बांब उलट लांब झाले का जवळ बांध. त्यातला एखादा शाना म्हातारा असतो. अरे तुम्हाला काय अक्कल आहे का एवढं लांब कुठं असते वे. जवळ बांध जवळ बांध. तेवढीच जागा आपल्याला तरी आपला अभिमान किती बाबा. एक घर बांधलं का वास्तुक शांती सगळ्याला पत्रिका. घर बांधलंय ना पण त्या घरात वास्तुक शांतीचं भजन करावं कीर्तन ठेवावं असं नाही. काय आता ते जाऊ दे तो विषय झाला लांब चाललाय. ते लय मी त्यात घुसलो का एकदा मला एकदा तिटर येतो त्या गोष्टीचा. अभिमान का कशाचा अभिमान. एक उदाहरण सांगतो संपवतो. काय झालं देवाचं जांबवंतीवर लग्न झालं. देवाचं जांबवंतीवर लग्न झालं आणि पूर्वीच्या काळी वरातीला खुश करण्याकरता गायन असायचं वरातीला. आणि देवाच्या आसवलीवर लग्न झालं तर वरात कुठली असेल बायको कुठली आसवलाची आणि वरात कुठलं. हा मग देवाने नारदाला बोलवलं सगळ्यात उत्तम गायक. अरे जगात नाही ब्रह्मांडात असा गायक नाही. नारायण नारायण नारायण. आणि त्याला बोल नारदा असं कर आमची सासूरवाडी जरा कमी डोक्याची आहे. त्यानं आपलं तुझ्या गायनाने चांगलं स्वर काढ चांगला स्वर आणि आपला चांगलं गायन कर. जरा मंत्रमुक्त झाले पाहिजेत. ते आधीच लय अवचळ लोक असतात तिथं खाजवत सुटतात. आडदांग असते ते धरलं तर सोडित नाहीत. अस्वल तुम्ही बघितलं का धरलं तर सोडित नाही अस्वल. म्हणून त्याच्याजवळ जायचं नाही राणीच्या भागात गेला तरी. तर नारद काय म्हणले माहिती का काय श्रोता आहे कम से कम याला कुठला राग म्हणतो येत कळतंय का काय काय म्हणतो ये समज ना. आणि ह्याच्या पुढे मला काय सांगितलंय देवाला बी अक्कल नाही. कोण म्हणते नारद म्हणते देवाला वाईस तर माझी लाज माझा अभिमान वाईस तर पाहिजे का माझा तरी कम से कम. मी नारायण 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 कधी कधी चुकत नाही म्हणायला. आणि मला यांच्या पुढे गायला सांगितलंय. कुणा पुढं माझी काहीतरी इज्जत थोडी तरी थोडा मोठ्या पुढे तरी मला कम से कम एखादं माकाड बिकाड असतं तर चाललं असतं. माकडाला तर थोडाफार कळतं. हा माकडाला कळतं तुम्ही शेंगदाण द्या फुटाण द्या त्याला भूक लागली पाणी तहान कळतं. माकड असतं तरी चाललं असतं. हनुमंतराय म्हणून गायला असतो. पण हे अस्वल ह्याच्या पुढे मी गायचं देवा आपल्याच्याने काही जमणार नाही. सरळ नकार दिला मार. आता देवाला नकार देवाच्या सेवेला कधी नकार द्यायचा नाही. कुणी बोलू द्या आणि कधी बोलू द्या सांगितलं नाही. या तुटोय मस्तक फुटोय शरीर. नारदाला नकार दिला
मग आता देवाला प्रश्न पडला, आता आता काय याचं कोण? आसोल म्हणतील कसला हा काय नवरदेव आहे, याच्याकडचं काय वराड आहे, एकाला सुद्धा काय येत नाही असं आसोल म्हणतील आणि माझ्या आबरू जाईल. मग एका आसोल्याला सांगितलं तू गा, पण आसोल्यानं सांगितलं मी कसं गाऊ, काहीतरी साधन पाहिजे ना. नारदाने विचारलं, नारदा एक काम कर, तू गाऊ नकोस, तुझा काय दे, तुझा विना तर दे. नारद म्हणला यांच्या हातात विना द्यायचा, दिला तर माझा विण्याचा तंबोरा होऊन जाईल. अरे म्हणले काय नाही होणार, तुला नवीन घेऊन देईल, टेन्शन घेऊ नकोस, माझी पायाची लक्ष्मी दास आहे, तुला असे किती विणे पाहिजेत न फुटणारा विना बनवून देईन, पण तू काय कर विना दे. दिला विना नारदानं. आता भगवंताची महाराज आयसिया कृपेची भाकितो करुणा, कृपा केली महाराज, देवाची कृपा झाली. असं गायलं त्यांना असुराने, असं इतकं सुंदर राग गायला, नारदाचे केस नव्हती तरी शेंडी वर झाली, आणि त्या दगडावर जे अस्वल बसलेला त्या दगडातला अस्वल दगडावर बसलेला त्या दगडाचं पाणी झालं आणि नारदाचा विना त्यात अडकला, आणि अस्वलानं गायनं बंद केलं, दगड पुन्हा. आता नारदाने सांगितलं देवा अरे हे काय, आता तू विना देतो म्हणला, विना दिला आणि विना दगडात. नारदा आता काय कर, या असुराने गायलं का नाही, सुंदर गायलं, दगडाचं पाणी केलं, सामर्थ्य आहे तुझ्या गायनात, तर काय सामर्थ्य आहे, त्रिभुवन तुझा अधीन आहे, असं गायन कर की दगडाचं पाणी कर ना विना घेऊन जा. जमलं? अरे जमलं नाही, अभिमान एका जाग्यावर संपला महाराज, एका जाग्यावर अभिमान. जेवढं जास्त कर्णाचा देवानी उपमर्द केला नाही, तेवढा जास्त महाभारत उपमर्द अर्जुनाचा केलाय, पदोपदी उपमर्द केलाय. म्हणून भक्ताला जे टुचून बोलतात ना, ते वार करायला आपण शिकणाऱ्या माणसाला, जी वयस्कर माणसं टुचून, ते टुचून बोललेलं ऐकून घ्या, का त्यांचा उपमर्द केल्याशिवाय तुम्ही शिकणार नाही, बरोबर ना? हा, नाही तर गुरुबातला जे असंच आहे, ते लय बोल माझ्यासारखं करू नका. हा, त्यामुळे जे बोलतात आपल्या हिताचं बोलतात, आणि हिताचं आहे म्हणून बोलतात, म्हणून त्यांचं ऐकून घ्यायचं, शिकायचं. म्हणून देहाभिमान नको येऊ दे शरीरी. पुढे महाराज म्हणतात शेवटचं एक कर, आता 10 वाजलेत, शेवटचं एक कर की तुझ्या पायाचा विसर पडू नको, कधीच पडू नको देवा. अभंगाचं शेवटचं चरण. तू का म्हणे तुझ्या पायाचा विसर, तू का म्हणे तुझ्या पायाचा विसर, म्हणे तुझ्या पायाचा विसर, तुझ्या पायाचा विसर, तुका म्हणे 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 तुझ्या पायाचा विसर. नको वारंवार पडो देऊ, नको वारंवार पडो देऊ, ऐसे घ्यावे भागो करुणा, ऐसे घ्यावे भागो करुणा. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई.
जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई बोला पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज की जय सद्गुरु दोघ महाराज की जय तुका म्हणे तुझ्या पायाचा विसर नको वारंवार पडू देऊ. कारण भगवंताचा विसर आपल्याला पडोपरी पडणार आहे, कारण आपण संसारिक जीव आहोत. संसारातलं करता करता विसर पडणार आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात की तिचा पायाचा, कारण विसरली तया थोर झाले आणि पचतील खाणी 84च्या. म्हणून तुझ्या पायाचा विसर पडू देऊ नको. भगवान परमात्मा तुझ्या पायाचा विसर पडला आणि सीतामातेला लंकेत जाऊन राहावं लागलं, आहे का नाही. हा कठीण काळ आहे देवा, म्हणून तुझ्या पायाचा विसर पडू देऊ नको. आणि हे सगळं मागणं तुझ्याकडे का मागतोय, कारण ऐसिया कृपेची भाकी तो करुणा आहेस तू राणा उदाराचा. भगवान परमात्मा तू उदार आहेस, इतका उदार आहेस. अरे पुतना मारायला आली मोक्ष दिला, मारणाऱ्याला मोक्ष देऊ शकतोस, तर जो भक्ती करणारा का देऊ शकत नाही. म्हणून तू उदार आहेस आणि देव देणार नाही असं ना, असं थोडीच आहे महाराज. तुकोबारायांना एवढं दिलं महाराज, एवढं दिलं तुकोबारायांना. तुकोबारायांनी आणलेल्या बाटलीचं त्याला संपलंच नाही त्या म्हातारीचं. त्या म्हातारीने सांगितलं तुकोबाराय मी लय जीर्ण झाली, एवढं त्याला आणून देता का. तुकोबाराय म्हणले चालेल. त्याला आणून दिलं आणि ती संपनच त्याल. तिनं सांगितलं तिच्या मुलगीला, अगं तुकोबारायाने त्याला आणल्यावर संपत नाही. ती म्हणली माझी बी बाटली दे. तिचं बी त्याला आणलं. तिनं सांगितलं गावभर, गावाच्या बाटल्या तुकोबाराच्या अंगावर. का तुकोबारायाने त्याला आणल्यावर संपत नाही. तसं तुकोबाराय उदार आहेत, संत उदार आहेत, तसं भगवान परमात्मा उदारच आहे ना महाराज. सांगा ना, ज्ञानोबारायांनी अख्खा आपलं गुरुचं सगळं ज्ञान, गुरु परंपरा मोडून आपल्या समोर मांडणं हे उदाराचंच लक्षण आहे ना. तुमच्या पात्र अपात्राचा विचार ज्ञानोबारांनी केला का, नाही केला महाराज. माझे जीव कसे बी असो, त्यांना ज्ञानोबारायांनी जेव्हा पैठणच्या धर्मसभेमध्ये सांगताना काय सांगितलं की मानव धर्म तुम्हाला मान्य आहे का नाही, देवाचा भजन करण्याचा अधिकार सर्व जीव मात्राला आहे. मग आपल्याला हे ज्ञान सगळ्या ज्ञानोबारांनी पात्र अपात्र बघितलं नाही, माळकरी बघितलं नाही, बिगड माळकरी बघितलं नाही, सर्वांना हे ज्ञान खुलं करून दिलं. म्हणून संत उदार आहेत. देव, कारण देवाने भगवद्गीता सांगितले आपल्या सगळ्यांकरता. म्हणून देव देणे हे जीव दिला दान, याचे करीन चिंतन. भगवंताने आपल्याला हातपाय दिले, चांगले दिले. वारकरी संप्रदायामध्ये आपण आलोत या भक्तीच्या साधक. ही जी आता सांगितलेली जी गतिरोधक आहेत ना, ही गतिरोधक एकदा तुम्ही बाजूला केलीत का मग तुम्हाला विमान आल्याशिवाय राहत नाही न्यायला. पुन्हा हे गतिरोधक बाजूला करा, कथेचा विक्रा करू नका. जेवढ्या जमेल तेवढं निरपेक्ष सेवा करत जा. जीवनामध्ये, माझ्या जीवनामध्ये एक तत्व पाळलंय मी. हे मानपडा मंदिर तर आहेच, आमचा सप्ताही आहे, पण डोंगरगाव म्हणून एक गाव माझं असं आहे, जे गावाला आम्ही महिला मंडळ नेलं. त्या गावाला आज 25 वर्ष मी जातोय. निरपेक्ष भाव. मला कधी 7 दिवसाचे 700 भरलेले महाराज. लोक मला हसायची, किती पगडा. मी म्हणलं ते गाव, त्या गावात अशी दत्तापवन निंबाळकर होते, ते 7 दिवस तेच कीर्तन करायचे. का, गाव गरीब होतं, कीर्तन करायला आणायची पद्धत नव्हती, त्यामुळे ते काय म्हणायचे 7 दिवस माझंच कीर्तन. काय कीर्तनकार बोलायचे नाही, काय नाही, 2 काय बोलव, संपला विषय. त्या महात्म्याने जाता जाता माझ्या पाठीवर हात ठेवला आणि सांगितलं बाबा महाराज तुम्ही हे सांभाळा. आणि आज तागायत 25 मी ते सांभाळतोय. काही नसलं तरी मी शेवटच्या 2-3 दिवस तरी जातो. तसं निरपेक्ष सेवा आपल्या जीवनात घडली पाहिजे. तसं आमच्या मंडळाही 13 वर्ष निरपेक्ष सेवा करते आजही. त्या निरपेक्ष सेवेमुळे आज आमचं सुंदर असा सप्ताह चालू आहे. नाही मोठा नाही छोटा, पण एकदम
तुरीत धरून आम्ही आपला कार्यक्रम करतो. तसं हाही आपण 4-5 वर्ष तुरीतच कार्यक्रम केला. कुणाला 1 रुपया दिला नाही, कुणाला काही दिलं नाही. जेवाय मात्र दिलं. उद्या म्हणजे उद्या जेवण कधी कधी आपण जेवण रोज ठेवलं, पण ते लय उल्हास व्हायचं, उचलायचं आणि पाचलं, त्यापेक्षा एकदमच जेवण. म्हणजे जे ते कीर्तन करावे ते अनन्य सेवा. उद्या सेवाचं का ना, उद्या काल आहे. त्यामुळे उद्या आपल्या सगळ्यांनी लवकर या. 10 ते 12 हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज ठाकरे यांचं कालाचे कीर्तन होईल. झालेली सेवा बघा. 10 मिनिटं तुमची जास्त घेतली त्याबद्दल क्षमा मागतो, कारण मला वेळ, खरं तर अभंग खूप मोठा होता आणि हा अभंग इतका नवीन आहे की तुम्ही घेतला तो अभंग ती कुणाचा नाही आणि हा अभंग बी कुणाचं कीर्तन नाही. त्यामुळे म्हणलं हाच अभंग आपण घ्यावा, जेणेकरून या अभंगाची साधना होईल, घडेल. या अनुषंगानं आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी बरेच अभंग पाठवलेले, पण त्यांनी लय अवघड अभंग पाठवले, मला काही पाठ झाले नाही. त्यामुळे ते त्यांनीच घ्यावेत, आहे का नाही. त्यामुळे झालेली सेवा पांडुरंगाला अर्पण करतो. सेवेला पूर्ण ज्ञानेश्वर माऊली.